नमस्कार. इंडिया न्यूज एक्सप्रेसमध्ये मी प्रांजल भागवत आपले स्वागत करते. सर्वप्रथम इंडिया न्यूज एक्सप्रेसच्या सर्व प्रेक्षकांना होळी व रंगपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा. बघूयाच्या ठळक घडामोडी. जिल्हा क्रीडा संकुलाचे जिल्हा अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते नूतनीकरण. सालाबादप्रमाणे यावर्षी तुकाराम बीज निमित्त सप्त्याचे आयोजन व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. रावेर येथील कारागीर नगरमध्ये व्यसनमुक्ती अशा खास होळीचे आयोजन. अंबिका व्यायामशाळेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रदूषणमुक्त होळीचे आयोजन. जिल्हाधिकारी एक महिला असल्याने महिलेच्या हस्ते नारळ फोडण्यास पुरोहितांनी केला विरोध. रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी महिलांसाठी घेतला विशेष कार्यक्रम. मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले. जळगाव येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलातील जलतरण तलाव गेल्या 3 वर्षांपासून बंद असल्याने जैन इरिगेशनच्या माध्यमातून तलावाचे नूतनीकरण केले असून जलतरणपटूंसाठी खुले करण्यात आले आहे. नूतनीकरणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हातून करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक व खेळाडू उपस्थित होते. रावेर येथील शिवाजी चौकात सप्त्याचे आयोजन करण्यात आले. तसेच तुकाराम बीज निमित्त तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी सर्व भाविक भक्त मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. कारागीर नगर येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी सुद्धा होळीचे आयोजन करण्यात आले. विशेष करून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी विशेष अशी होळी सजवण्यात आली होती. व्यसनाला आळा बसण्यासाठी अशा होळीचे आयोजन करण्यात आले होते. अंबिका व्यायामशाळेच्या वतीने व्यायामशाळेचे अध्यक्ष भास्कर पहलवान यांच्या हातून पूजन करून प्रदूषणमुक्त होळीचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विशेष अशी होळी आयोजित करण्यात आली होती. यावेळी नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जळगाव येथील जलतरण तलावाच्या उद्घाटन प्रसंगी कलेक्टर ही एक महिला असल्याने पुरोहितांनी नारळ फोडण्यास विरोध केला. यावेळी कार्यक्रमातील महिलांनी पुरोहितांचा निषेध केला. तसेच साहस फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता माळी यांकडून पुरोहितांचा निषेध करण्यात आला. रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक श्री कैलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला डॉक्टर, शिक्षिका तसेच नगरसेविका व महिला मंडळाच्या अशा विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी बारेला हे उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी पोलिसांनी सहकार्य केले. मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले. तसेच होळी देखील मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. नायगाव येथील लहान मुले व तसेच थोर मंडळी यांनी रंगांची उमाळी करून धुलीवंदन मोठ्या आनंदात साजरा केले. प्रतिबध्नामि रक्षमाचल देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि नेत्रोदकस्पर्श बाह्य जल के सिद्धा से नेत्रों का स्पर्श करना जीवन में पवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मृत् पुंडरीकाक्षं सवायाभ्यंतर शुचि पुनात् पुंडरीकाक्षं पुनात् मां
गणपतिस्मरणं कुर्यात् ॐ सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णक लम्बोदरश्च विक्टो विघ्ननाशो विनायक धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजानन अर्थ कार्य मोक्ष चतुर्विध सिद्ध्यर्थम अस्मिन् क्रीडा स्थल मध्ये जल तरंगल मध्ये जल पूजन तथा च भाई तर सुंदर आपल्या क्रीडा क्षेत्रासाठी त्यांनी फार चांगलं जिल्हा क्रीडा परिषदचे अध्यक्ष या नात्याने फार चांगली कामगिरी पार पाडली. म्हणजे प्रत्यक्ष सूर्यनमस्कार असो, प्रत्यक्ष मॅरेथॉन असो, सायक्लॉन असो, प्रत्येक स्पर्धेत मॅडमने सहभाग नोंदवला आणि आपल्याला प्रेरणा दिली, उत्तेजना दिली. त्याबद्दल एक स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे सर्वप्रथम मी त्यांचं पुष्पगुच्छ आणि सुती हार देऊन या ठिकाणी स्वागत करतो. तसेच है और सुनंदा ने खास करके अपना स्टेट लेवल, नेशनल लेवल और डिस्ट्रिक्ट लेवल के सारे गेम्स ऑर्गेनाइज करे. जेनी स्पोर्ट्स एकेडमी हमें पूरा सपोर्ट करती ही है. और स्विमिंग पूल का मेरा सबसे ज़्यादा मेरा मन से था ड्रीम कि ना स्विमिंग पूल पूरा होना चाहिए, क्योंकि मुझे भी बहुत अच्छी स्विमिंग आती है. लेकिन ठीक है, हम लोग थोड़ा सा डिले हो गए क्योंकि बहुत सारी इसमें लीगल इश्यूज़ थे. हमने वो सारा सॉर्ट आउट करा और फाइनली जैन स्पोर्ट्स एकेडमी ने ये पूरा काम भी पूरा करा है. अभय जैन साहब ने पूरा काम किया है. और अभी हम लोग ये जो टेंडर निकालेंगे, टेंडर निकाल कर सारे स्विमर्स के लिए, सारे तैराक के लिए हम लोग ये ओपन करेंगे, क्योंकि इसको चलाने के लिए एक पूरा अच्छा एजेंसी हमें चाहिए. और सारे जलगांव के नागरिकों को, सारे खिलाड़ियों को मनापासून धन्यवाद और अभिनंदन से धन्यवाद. शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल हा जळगाव जिल्हाधिकारी यांच्या माध्यमाने जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या माध्यमाने चालवला जातो. मागच्या 3 वर्षापूर्वी एक दुर्घटना घडली होती, त्यामुळे हा जलतरण तलाव बंद करण्यात आलेला होता. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचा मी सहसचिव या नात्याने या समितीत असल्यामुळे या समितीने काही सूचना मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी करताना थोडं प्रशासनाला उशीर झाला, परंतु उशिरा का होईना प्रशासनाने त्या सर्व उणिवा दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. जैन इरिगेशनने सुद्धा एक नवीन फिल्टरेशन प्लांट या ठिकाणी आपल्या स्वखर्चाने या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे, जेणेकरून भविष्यात आता कोणत्याही प्रकारची क्लोरीनची असो किंवा इतर कोणत्याही घटना घडणार नाही आणि कोणत्याही मुलाला, बाळाला, खेळाडूला कोणत्याही दुःखद घटनेला समोर जावे लागणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. आणि यानंतर लवकरात लवकर आज आपण बघितलं की फिल्टरेशन प्लांट आणि जलतरण तलावाचं भूमिपूजन झालं नूतनीकरणाचं. लवकरात लवकर टेंडरिंग करून ह्या जलतरण तलावाची सुरुवात करण्यात येणार आहे. मेरा नाम कांचन योगेश चौधरी है. मैं एकलव्य पुरस्कारती हूँ और क्योंकि जलगांव में लड़कियों को स्विमिंग के लिए बहुत कम भेजा जाता है, तो मेरी यही हमेशा से प्रयत्न रहे हैं कि ज़्यादा से ज़्यादा लड़कियाँ स्विमिंग पूल में आएँ और अपना स्विमिंग में कुछ कौशल्य दिखाएं. लेकिन जो कि ये पूल बहुत दिनों से बंद था और आज जैन स्पोर्ट्स एकेडमी के माध्यम से ये शुरू वापस हो रहा है, तो मेरी यही अपेक्षा रहेगी और यही करूँगी. मैं चाहूँगी कि बहुत सारी लड़कियाँ इस स्विमिंग पूल में आएँ और स्विमिंग सीखें और आगे बढ़ें. गणपती म्हणायचं आहे आणि माणसांनी थोडं थोडं पाणी टाकत राहायचं. त्या सुपारीवरती आम्ही नाही सांगणार, मी लोकांना टाकत राहा पाणी.
विद्या व ब्रह्मा व विष्णु व रुद्र व इंद्र व अग्नि व वायु व सूर्य व चंद्र व ब्रह्म भूर्वा ब्रह्म गणादि व उच्चार्य वर्णादि सरंद्र अनुस्वारा भद्र अर्धे निर्दम कारणवत्थम एतत् स्वरूपं गकार स्वरूपं सगारो पतिरूपमा विश्वा वरुणानि मातु मारुमा सुखं परिवार विश्वनाः शर्करा खंड खाद्यानि चंद्रं सर्वयानि नमस्कार, आपण आहोत रावेर शहरामध्ये आणि रावेर शहरामध्ये एक होळीनिमित्त एक आगळी वेगळी होळी कारागीर नगर या भागामध्ये साजरी करण्यात येत आहेत। तर या ठिकाणी जे रावेर शहराचे जे नगरसेवक आहेत त्यांनी एक आगळी वेगळी आणि वेगवेगळे जे व्यसन असतात ज्यामध्ये विमल गुटखा किंवा मग देशी दारू किंवा मग जे सट्टा पत्ता जे खेळलं जातं त्या व्यसनांपासून आणि त्या सवयींपासून तरुणांना दूर ठेवण्यासाठी आज होळीमध्ये त्या व्यसनांचं दहन केलं जात आहे। त्याबद्दल आपण जाणून घेऊया, अध्यक्ष साहेबांकडे जाणून घेऊया की या होळीचं कसं नियोजन आणि काय संकल्पना कशी सुचली आपल्याला। नमस्कार, मी नगरसेवक ॲडव्होकेट सूरज चौधरी। आपण आज सर्वप्रथम मी आपणा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आम्ही दरवर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे कारागीर व्यायामशाळेतर्फे इथे होलिका दहन जे करत असतो, होलिका दहन सगळेच करतात, याच्यामागे शास्त्रीय कारणं आहेत, काही रूढी परंपरेनुसार करतात, पण आम्ही नेहमीप्रमाणे जसं रावेर विकास युवा शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जे कामं करत असतो तसंच आम्ही होळी जी आहे ती होळी व्यसनाची होळी आपण व्यसनाधीन राहू नये आणि व्यसन मुलांना लागू नये या गोष्टीचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचावा या कारणाने आम्ही अशी होळी नेहमी करत असतो। यापूर्वी पण आम्ही केली, आजही आपण जर बघितलं तर व्यसन जे मुलांना लागतं ते काही पुड्या खाण्यामुळे म्हणा, दारूचं व्यसन म्हणा, या सगळ्या व्यसनापासून तो दुरावला गेला पाहिजे, हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आम्ही हे होलिका दहन करतो। होलिका दहन करण्यासाठीच्या मागचे खूप रिझन आहेत, पण आपण आता ज्या युगात जगतोय ते जर आपण विचार केला तर आजची जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी ही व्यसनाधीन होते, ती व्यसनाधीन होऊ नये, त्यांनी त्या व्यसनापासून दूर जावं। कॅन्सरचं प्रमाण या पाऊच खाण्यामुळे खूप वाढलं आहे, त्यांनी ते खाऊ नयेत, त्यामुळे त्यांना पुढे होणारे जे आजार आहेत ते होऊ नयेत। दारूचं व्यसन लागते, दारूमुळे त्याचा संसार उद्ध्वस्त होतो, ते होऊ नये। या मागचा उद्देश हाच आहे की जे येणारी आपली नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीने, त्या मुलांनी, त्या युवकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं, त्यांनी व्यसनाधीन होऊ नये, त्यांना कुठलं व्यसन लागू नये, हा संदेश देण्यासाठी आम्ही अशी होळी हे करत असतो। निरीक्षक ज्ञानेश फडतरे सर हे देखील इथे उपलब्ध आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया या व्यसनांची जी होळी होत आहेत तर त्या व्यसनांच्या होळीबद्दल सरांकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल आपण, ही जी व्यसनांची होळी होते तर याबद्दल आपण काय सांगणार? आज या ठिकाणी एक आगळी वेगळी होळीची पद्धत, आपली जी संस्कृतीमध्ये आपण जे आजपर्यंत होळी पाहिलेली, आज आगळी वेगळी पद्धत या ठिकाणी रावेर तालुक्याला युवा नेतृत्व आज या ठिकाणी लाभलेलं आहे। त्यांनी या ठिकाणी व्यसनाची होळी आयोजित करून एक रावेरकरांना एक वेगळा संदेश दिलेला आहे। याच्यातून खूप मोठा संदेश आज आपण होळीचा आपल्याला सर्वांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे, याचं महत्त्व वगैरे, पण याच्या व्यतिरिक्त आज तरुण मुलांनी व्यसनापासून दूर जावं त्या अनुषंगाने सूरज चौधरी आणि रावेर फाउंडेशनच्या मध्यस्थीने किंवा त्यांच्या प्रोत्साहन आणि या कारागीर नगरच्या यांनी आगळी वेगळी होळी या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि याचा बोध घेऊन पूर्ण रावेरकरांनी किंवा पूर्ण रावेरच्या पूर्ण तालुक्याने आजूबाजूच्या परिसराने अशा प्रकारे होळी साजरी करावी आणि तरुण युवकांनी व्यसनापासून लांब राहावं या ठिकाणी संदेश द्या, असंच या ठिकाणी पुरेपार परंपरा चालू असं मी त्यांना शुभेच्छा देतो। पोलीस प्रशासनाचा नेहमीच व्यसनांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न असतो, कुठल्याही प्रकारचे जे व्यसन असतील त्यासाठी आळा असतो, परंतु जेव्हा समाजामध्ये आणि तरुणांमध्ये या व्यसनांची होळी केली जाईल तेव्हाच या व्यसनांपासून समाज आणि तरुण हे दूर होतील असे आपणास वाटते। इंडिया न्यूज एक्सप्रेससाठी संतोष डिवरेसह प्रफुल्ल लुले।
सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु कलशदेवता नमो नमः। पाद्योपाद्यं समर्पयामि अस्थिवर्घ्यं समर्पयामि मुखे आत्मन्यं सर्वांगे स्नानं समर्पयामि स्नानं वरुण कलशदेवता नमो नमः। अलङ्काराद्रिवस्त्रं समर्पयामि सर्वभूषादिके सुन्दरलोकनिवारिणि मयोपादिके वाससे प्रतिक्रियतां गन्धं समर्पयामि। गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करिष्णीम् ईश्वरीं सर्वभूतानां सामयोपवेश्रियं पत्रपुष्पाणि समर्पयामि। गन्धाक्षतेन ससम्पूज्येत माल्यादीनि स्पन्दिनि मालित्यादीनि मे प्रभु मया नेतानि पूजादीनि। और गणपति बप्पा का ध्यान करके ये स्वस्तिक थोड़ा सा इधर मुख रखो, इधर मुंह करने से पूरे यहाँ पे आते हैं। हाँ स्वस्तिक के ऊपर इधर मुंह रखो। हाँ श्री गजानंद भगवान की जय। धर्मेंद्र शास्त्री जलगांव से हैं। अभी ये नवीन कार्य हुआ है अपना इसका नूतनीकरण जल तरंग का, तो उसके निमित्त कार्य प्रारंभ करने से पहले गणपति पूजन, कलश देवता का पूजन, वरुण देवता का पूजन करके कार्य प्रारंभ किया गया। गणपति हैं वो विघ्नहर्ता है, कोई भी कार्य है उसमें विघ्न नहीं आए, इसके लिए सर्वप्रथम गणपति पूजन और अपने कार्य के जो प्रधान देवता हैं वो वरुण देवता हैं, वो वरुण देवता का पूजन मैडम के हाथ से होकर के कार्य प्रारंभ किया गया। तो आपने मैडम को अभी नारियल फोड़ने से मना क्यों किया था? हाँ, मना ऐसा है कि स्त्री को नहीं कोई भी हो, स्त्री जाति को नारियल बड़ा करने का अधिकार नहीं है। शास्त्र ऐसा बोलता है कि स्त्री अपने हाथ से नारियल बड़ा न करे, पुरुषों के हाथ से ही नारियल, ऐसा आपने शास्त्र में लिखा है कई जगह कि भाई सोमवार के दिन नारियल बड़ा नहीं करना चाहिए, स्त्री के हाथ से कभी नारियल बड़ा नहीं होना चाहिए, क्योंकि स्त्री है आज वर्तमान में शक्ति का रूप है और हम शक्ति मान रहे हैं। और आज वर्तमान में देखते हैं कि भाई पुरुष और स्त्री एक साथ में चले, लेकिन कुछ अपने शास्त्र वेदों में जो विधान बनाए हैं वो विधानों में लिखा है कि भाई स्त्री अपने हाथ से नारियल बड़ा न करे। इसके पर महाराज आज जो पूरा भारत देश चल रहा है वो संविधान के आधार पर चल रहा है, उसमें पूरा 50% महिलाओं को संविधान में आरक्षण दिया गया है और हाँ। कोई भी महिला जो है वो पुरुष के साथ में काम करना चाहती है, फिर भी आप उनको पिछले कुछ समाज के कुछ ऐसे इसमें बंधन में डालना क्यों चाहते हैं? नहीं, ये बंधन नहीं है, बंधन की बात नहीं है। कुछ जो शास्त्र में जो नियम बताए गए हैं, ठीक है आज वर्तमान युग में शास्त्र के हिसाब से कोई नहीं चल रहा है, लेकिन जो नियम बताए गए हैं वो नियम पालना अपने लिए अच्छी बात है। जैसे मान लो कि अभी कुछ दिन पहले अपने यहाँ का सनी सिंगापुर का भी विषय निकला था कि भाई स्त्रियों को वहाँ दर्शन लेने का अधिकार नहीं है। ऐसा नहीं है, दर्शन ले, लेकिन दर्शन दूर से ले। शुद्धि और अशुद्धि हम भी समझते हैं। हनुमान जी महाराज के मंदिर में स्त्रियों को नहीं जाना चाहिए, तो वहाँ क्यों नहीं जाना चाहिए, ये बातें सब हम जानते हैं, लेकिन जानने के बाद में भी हम कहते हैं कि हम अधिकार। लेकिन कैसा है, जहाँ पे जो नियम बताए हैं स्त्रियों को, वो वहाँ पे स्त्रियों को अपना नियम पाल लेना चाहिए। अपने घरों में भी ऐसी स्त्री है, जैसे मासिक पाली के अंदर स्त्रियों को दूर बताया गया है कि भाई वो पूजा पाठ में हाथ नहीं लगावें, किचन में भी काम नहीं करें, लेकिन उसका इफेक्ट है वो सामने आता है अपने। महाराज आप बता रहे हैं कि भाई महाराज जो धर्मशास्त्र के हिसाब से ये मानना चाहिए, हाँ। बट फिर वो जो शनि सिंगापुर जो है वो तो हाँ। इसमें शनि की जो है वो महिलाओं की राशि में क्यों जाता है? नहीं, महिलाओं की राशि में कहाँ है? महिलाओं की राशि क्या है? पुरुष और स्त्री हर की राशि है ना, वो तो 50% पुरुष रहेंगे तो 50% महिला भी रहेंगी। राशि किसी नमस्कार, मैं जलगांव से सरिता माली, अध्यक्षा साहस फाउंडेशन। हमारे जलगांव में जो छत्रपति शिवाजी स्टेडियम है वहाँ पे जलतरण तालाब का आज उद्घाटन प्रसंग था। तो उस उद्घाटन के प्रसंग पर जब हमारे जलगांव की IAS ऑफिसर रुबल जी अग्रवाल ये आई, उनके हाथ से
जब हमने हमारे पंडित जी ने कहा कि आपको अभी श्रीफल फोड़ना है, तो रूबल जी अग्रवाल आगे आई और पंडित जी ने उनको टोका और कहा, परंपराओं का वास्ता देखिए, हमारे परंपरा और हमारे इसमें हमारे परंपराओं में ये कोई औरत या कोई लेडीज़ श्रीफल फोड़े ये है नहीं, इसकी मान्यता परंपरा में है नहीं। तो हम इस बात का एज अ महिला निषेध करते हैं। कोई IAS हो, कोई अधिकारी हो, कोई साधारण महिला हो, कोई भी कभी भी अध्यात्म में कहा गया है नहीं कि वो श्रीफल नहीं फोड़ सकती। अपन अगर देखें अध्यात्म में भगवान जी, अपने जो शंकर भगवान जी थे, उनका जो पूरा कारोबार था, पूरा कामकाज था, पूरा खाने से लेके हर कोई बात थी वो पार्वती जी संभालती थी। आज वो अष्टभुजा थी। बाद में अपन देखते हैं पांचाली का देखिए, द्रौपदी का देखिए, कुंती का देखिए, सीता का देखिए, हर जगह पे औरत को सम्मान दिया गया है और कहीं पे ऐसा कहीं उल्लेख नहीं है अध्यात्म में कि आप औरत हो और आप नारियल ना फोड़े। आज जगत जननी कहने वाली औरत अगर हर काम कर सकती है, नारियल फोड़ना तो दूर की बात है, वो एक नई जिंदगी को दुनिया में लाती है। हमारे जो पंडित जी थे उनको भी उनकी माँ ने जन्म दिया होगा, तो उन्होंने जिस तरीके से उनको टोका, इस बात का हम निषेध करते हैं। आरक्षण की बात अलग है, लेकिन अपनी जो विधि है, अपनी जो परंपरा है, अपना जो अध्यात्म है, अपने जो विचार है, पूजा है, अपनी जो संस्कृति है, इसमें आप औरत को ऐसा अपमानित नहीं कर सकते। श्रीफल जो है वो शुभ का प्रतीक माना जाता है और औरत जो है शुभदा जिसको कहा जाता है, तो औरत का अपमान करना या उसको कहा जाना कि आप श्रीफल नहीं फोड़ सकते, ये बहुत गलत बात है। अगर शुभदा जिसको कहा जाता है एक औरत को, तो उसको शुभ की शुरुआत करने के लिए श्रीफल फोड़ने का पूरा अधिकार है। या सबलीकरण कमी झालेलं आहे हे लक्षात येत आहे। त्याच्यामुळे आपणच स्वतःला थोडंसं पुढे घेऊन आपण एकमेकांना सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे। जसं म्हणताय सगळेजण की स्त्री भ्रूण हत्या ज्या पद्धतीने चाललेली आहे त्याच्यावर प्रकाश टाका सर म्हणाले। आता सर ह्या बाबतीमध्ये भरपूर आपला समाज सुधारलेला, जसा आपला समाज हा आधी होता त्याच्यातून आता भरपूर प्रकारे तो बाहेर निघालेला आहे। आपल्याकडे आता रावेरमध्ये जर आपण बघायला गेलं तर भरपूर अशा महिला आहेत की त्यांना 2-2 मुली आहेत। आपल्या डॉक्टर लोकांमध्ये सुद्धा त्यांना नव्हते करता येत का, जे स्त्रीलिंग तपासणी होती त्यांना करता येत नव्हती का, करता येत होती, त्यांच्या हातात प्रोब होता किंवा त्यांच्या हातात ती गोष्ट होती, तरी सुद्धा त्यांनी ते सगळं न करता त्यांनी दुसरी मुलगी होऊ दिली आहे। आपल्या रावेरमध्येच डॉक्टर मिनल आहे, सुचिता आहे, पार करीत आहे ती नवी नवी शिखरे, प्रत्येक शिखर पार करती जणू ही पाखरे, गेली आहे ती पुढे मानवापेक्षा, तिच्याकडून करावी अजून किती अपेक्षा, येते घरा लक्ष्मी रूपे ओलांडून दाराचे माप, विनंती माझी भ्रूण हत्येचे नका करू पाप, मनोमनी धरून ही इच्छा देते महिला दिनाची हार्दिक शुभेच्छा। त्याच्यामुळे आपल्याला शिक्षणाचे अधिकार मिळाले, त्याच्यामुळे आपण त्यांच्यासारख्या कणखर बनू शकू। जिजाऊसारखी आई तेव्हा झाली म्हणून आत्ताच्या आपण आया चांगल्या घडलो। दुसरी गोष्ट, आपल्या आया किंवा आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलं इथपर्यंत, त्याच्यामुळे आज आपण इथपर्यंत आहोत। जास्त मी काही बोलणार नाही कारण मॅडम हे सगळे मुद्दे मांडले याच्यामध्ये। स्त्रीभ्रूण हत्येबद्दलच मी बोलेन कारण ते अजूनही इतकं म्हणजे गावागावामध्ये गेल्यानंतर तोच विषय सगळीकडे निघतो आणि त्याची प्रचंड चीड आहे आमच्या मनामध्ये। महिला पुरुष आणि स्त्री किंवा मेल फिमेल रेशो एकाच एक झालाच पाहिजे। अजूनही शिकलेले पालक आपण बघतो की ज्यांना नाही मुलगी झाली तर नाही, त्यांना ओझं वाटतं त्याचं, नाही मुलगाच पाहिजे, 3-3, 4-4 सिझेरियन सेक्शन करून सुद्धा त्यांना बाईकडनं मुलगा हवा असतो। म्हणजे त्या सिझेरियन सेक्शनमध्ये ती आई मेली तरी चालेल, ती मुलं अनाथ झाली तरी चालते, पण त्यांना मुलाला वंशाला दिवा हवा असतो। आता सगळा जमाना बदलला आहे, आता सगळ्या लेडीज, जरुरी नाही प्रत्येकीने नाव बदललं पाहिजे। वंशाचा दिवा हा तर गोष्ट आहेच, दुसरी गोष्ट हुंडा। मुली का मारल्या जातात? कारण मुलगी जन्माला आली की तिचं ओझं वाटायला लागतं, का? हुंडा। अरे बापरे, आता जास्त शिकवली की हिच्यासाठी अजून जास्त शिकलेला मुलगा शोधावा लागणार। अरे बापरे, हिला लग्न करून द्यायचं म्हणजे इतकं सगळं अंधन द्यावं लागणार, इतके पैसे, इतकं सोनं, हा एक मुद्दा आहे। तर याच्या बाबतीत जास्त जनजागृती झाली पाहिजे की हुंडा आणि मेन सासू सुनेला त्रास देणार, बायका ह्या बायकाच्याच कशा शत्रू झालेल्या आहेत, ही एक गोष्ट आहे। तर हुंड्यासाठी जास्त पाहिजे, त्याच्यासाठी स्त्रीने थोडं मागे 2 पावलं मागे यायचंय
जसं की आपण ज्या जबाबदाऱ्या स्वीकारतो ते आपल्याला स्वीकारायच्या आहेत, हे आपल्याशिवाय कोणी करणार नाही हे तिने थोडंसं बाजूला ठेवायला पाहिजे, तरच तिला बाहेर निघायला मोकळीक मिळेल. हा एक महत्त्वाचा मुद्दा मी इथे मांडू इच्छिते. दुसरी गोष्ट ज्या आपल्या सामाजिक परंपरा आहेत, जसं मुलीने सासरी जायचं आहे, घरकाम मुलीनेच करायचं आहे, जसं की मगाशी प्रीती सावंत मॅडम म्हटल्या मुंबईच्या रेल्वेमधून किंवा जे काही त्यांना लोकलमधून प्रवास करतात स्त्रिया, जशा की जॉब करतात आणि घरी आल्यानंतर नवरा जो आहे सोफ्यावर पाय ताणून बसतो आणि बायको स्वयंपाक करते, तिला चिंता असते, मुलं उपाशी आहेत, नवरा उपाशी आहे, उद्या ड्युटीवर जायचं आहे, आपल्याला बाकीची कामं करायची आहेत, कामाचं वेगळं टेन्शन तिचं एक डोक्यात असतं. अरे होरी खेल तर पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्हा क्रीडा संकुलनाचे जिल्हा अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते नूतनीकरण. सालाबादप्रमाणे यावर्षीही तुकाराम बीज निमित्त सप्त्याचे आयोजन व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. रावेर येथील कारागीर नगरमध्ये व्यसनमुक्ती अशा खास होळीचे आयोजन. अंबिका व्यायामशाळेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रदूषणमुक्त होळीचे आयोजन. जिल्हाधिकारी एक महिला असल्याने महिलेच्या हस्ते नारळ फोडण्यास पुरोहितांनी केला विरोध. रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी महिलांसाठी घेतला विशेष कार्यक्रम. मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले. आमच्या सविस्तर बातम्यांसाठी लॉग इन करा www.indianewsexpress.in वर आणि यूट्यूबवर पाहण्यासाठी टाईप करा इंडिया न्यूज एक्सप्रेस. तर मग पुन्हा भेटूया पुढील घडामोडीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा इंडिया न्यूज एक्सप्रेस, सत्याचा खणखणीत आवाज.